बॉस, ही फॅक्टरी तर बंद आहे, मग आपण इथे का आलोय, कशासाठी? तुझ्यासाठी. म्हणजे बॉस, ही फॅक्टरी तुम्ही माझ्या नावावरती करणार? बॉस थँक्यू, थँक्यू, खरंच थँक्यू. तुला जाळणार. नाही बॉस, मला जाळू नका, मला पावसाळे बघायचे. बॉस बॉस, मला जाळू नका, सोडा प्लीज, मला सोडा बॉस. बॉस अरे तुझी गंमत करतोय. तुला जाळून कसं चालेल? आमचं काय होणार? तुला इथे खूप महत्वाच्या कामासाठी बोलवलंय. काम? काम बॉस, कोणतं काम? ही फॅक्टरी, याची राख रांगोळी करायची एकही तुकडा शिल्लक राहायला नको. आणि हे काम तुला बरोबर 11 वाजता करायचं. किती वाजता? 11 वाजता. पण बॉस मला सांगा, ही फॅक्टरी का जाळायची, कशासाठी, आणि ती 11 वाजताच का? कोरोना. नको ना इतके प्रश्न विचारूस, ते तर खरंच पेटवे ना. दे माचीस दे. नाही, आता काहीच नाही बोलत. हे बघ, बरोबर 10 वाजता 4 केअरटेकर आतल्या खोलीत नाश्ता करायला येतील. हा, मग त्यांच्यासोबत आपण पण नाश्ता करायला बसायचे. नाही, आलं, लक्षात आलं. काय? म्हणजे हे लोक आतमध्ये गेले की बाहेरून कडी लावायची आणि मग फॅक्टरीला आग लावायची, बरोबर ना? बरोबर. माणसं बघितलीस? बॉस तुम्ही टेन्शनच घेऊ नका. ॲज अ होतकरू नेता म्हणून या फॅक्टरीवर काडी मीच टाकणार. आणि या कामासाठी मीही तुझ्यासोबत असणार. थँक्यू बॉस. पण त्याआधी तू वहिनीला घरी सोडून या. हा. घरी? नाही, मला पण इथेच थांबायचे. भद्रा, हे बघ, तू जर इथे असशील तर कोणालाही संशय येऊ शकतो. तू निवांत घरी जा. कोरोना. कोरोना जा. येस बॉस. हॅलो नाना. अरे गणपा, एवढ्या सकाळ सकाळी फोन केला? कामासाठीच फोन केला होता. बोल की मग. सरकारने फॅक्टरी बंद केल्यापासून खूप प्रॉब्लेम झालेत. 2 महिन्यांचा पगार पण नाही मिळाला. जरा तंगी सुरू आहे पैशांची. 2 महिने पगार नाही झाला? अरे असं कसं होईल? माहित नाही, पण इथं आता राहणं परवडत नाहीये. असं वाटतंय गावाकडे निघून जावं. पण गावाकडे जाऊन करणं तरी काय? हाताला काम आणि पैसा तर हवाय. गणपा, तुझं दुःख कळतंय मला, पण तू एकदा सरकारांशी बोलून बघ. ते काय ना काय मदत करतील तुला. सरकारांशी डायरेक्ट बोलायला भीती वाटते. मी काय म्हणतो, 2-3 हजाराची सोय तुझ्याकडून झाली असती तर ते मला पैसे गावाकडे तरी पाठवता आले असते. अरे माझ्याकडे एवढा पैसा कुठून येणार? नाही, माझ्याकडे असतं तर नक्की दिलं असतं. नाना भाऊ, बघा ना, काहीतरी लय उपकार होतील. ए बावड्या, उपकाराची भाषा करू नको. बघतो घरात काय आहे का. अरे नाना, कसला विचार करतो एवढा? कोणाचा फोन आलेला? शिवा, माझं एक काम करशील का? काय काम आहे? मी तुला 3000 रुपये देतो. मी सांगतो तिथं देऊन येशील का? कुठे जायचंय? अरे सरकारांची फॅक्टरी बंद पडली ना, तिथं माझा एक मित्र काम करतो. त्याला जरा पैशाची नड आहे. अरे पण मला कामावर जायचंय. अरे तुला किती वाजता कामावर जायचंय? 11 वाजता. मग जमून येईल की. तू आधी त्याला पैसे दे आणि मग कामावर जा. ठीक आहे, चल. शिवा, पैसे देतो. हा. चल. हा.
धूर कसा काय लागला अचानक? सर्व्हिसिंगला द्यावी लागेल बहुतेक. ठीक आहे, तर ढकलून घेऊन जातो, येताना देतो सर्व्हिसिंगला. बॉस मी रेडी आहे. रॉकेल रेडी आहे. 11 पण रेडी आहे. 11 पण वाजत आले बॉस. जा कामाला लाग. आणि ऐक, हे काम सावधपणे करायचंय. येस बॉस. त्या कामगारांना तू दिसायला नको, कळलं? बॉस तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी व्यवस्थित काळजी घेतो. फक्त तुम्ही एक गोष्ट करा, काय? बाहेरून कोण येते जातर यावर बारीक लक्ष ठेवा, नाहीतर आपण दोघे पण जाऊ. कुठे? बाराच्या भावात. त्याची काळजी तू करू नकोस, मी आहे, मी बघतो. माणूस काय मांजरी आत येऊ देणार नाही. जा काम पत्ते करून या. येस बॉस. पे ओ बाबा, अहो बाबा सांभाळून, लक्ष कुठे तुमचं? नशीब ब्रेक दाबला ना तर ऍक्सिडेंट झाला असता. अहो या रस्त्याला खूप स्पीडने गाड्या जातात, जरा जपून रस्ता क्रॉस करा. कुठे जायचंय का? सोडू का मी तुम्हाला? बाबा तुमच्याशी बोलतोय, असे काय बघताय? आल्या पावली परत जा. परत जाऊ का? काय झालं? काय ठाण मांडून बसलाय तिकडे? लेकरा आपल्या प्राणाला जप. प्राण? बाबा अहो ज्याच्या पाठीशी साक्षात शंभू महादेव आहे, त्याचं काळ काय करू शकणार आहे? हा, मग त्यानेच निरोप धाडला असं समज. त्याचा ऐकणार नाहीस का तू? अहो बाबा, परत घराकडे जा, पुढे जाऊ नकोस. बाबा मी एका भल्या कामासाठी चाललोय. माझ्या नानाच्या म्हणजे माझ्या वडिलांच्या मित्रांना पैशांची गरज आहे, तर ते त्यांना द्यायला चाललोय मी. आता चांगल्या कामासाठी चाललोय म्हटल्यावर सगळं चांगलंच होईल ना. बरं बाबा थांबा, हे घ्या ठेवा, आणि तुमचा आशीर्वाद असू द्या. बरं चला, मला उशीर होतोय, मला नानांच्या मित्राला भेटायचं ना. शंभू महादेवा, तो तुझाच भक्त आहे. लेकरावरती लक्ष ठेव. काय मध्येच? हॅलो, मी इथे महत्वाच्या कामासाठी आलोय, तरी तू? हो हो प्रिन्स, माहितीये मला. आय एम सॉरी, मी हे सांगायला कॉल केलाय की मी शक्तीच्या घरी आले. का? कारण का इकडचं सगळं काम आटोपून आपल्याला चिटकोबाच्या गुहेत जायचंय. तिकडे खूप काम आहेत आणि म्हणूनच शक्तीला हे सांगण्यासाठी आले की तू घरच्या ऑफिसला नको येऊन सरळ मेन ऑफिसला जा. शाबास, हे काम तू अगदी बरोबर केलंस. प्रिन्स, काम होईल ना नीट? कामाला सुरुवात केली आहे. पत्रा, मी तुला शब्द देतो, 100% हे काम होणार म्हणजे होणारच. चला तर फोन ठेवतो, काम झाल्यावर तुला कळवतो. शक्ती, ऑफिसला जायचंय ना, आवर बघू लवकर. येऊ का? अयो या ना, या.
शक्ती, भद्रा मॅडम आल्यात बघ. या 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 या, बसा बस. इथनं वारा येईल ना. मॅडम तुम्ही इथे का बसताय? तिथे बसा ना. नाही, वारा येतो इथून, राहू दे. मी पाणी आणते हा तुमच्यासाठी. मॅडम तुम्ही यावेळी इथे? अगं हो, मुद्दामच आले. म्हटलं तुला फोनवर सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून सांगते. ते आपलं मेन ऑफिस आहे ना, तिथे एक नवीन मुलगी जॉईन झाली. तिला ट्रेनिंग द्यायचंय. त्या डिपार्टमेंटला ना अगदी तुझ्यासारख्या हुशार आणि चुणचुणीत मुलींची गरज आहे. सो तू तिला ट्रेन करायचंयस. चांगलं हुशार बनव तुझ्यासारखं तिला. पाणी घ्या ना. राहू दे. अरे हो, मला आणखीन एक विचारायचं होतं. तुम्ही असं अचानक शहर सोडून गावी जाण्याचा निर्णय का घेतलाय? आणि तेही एकदम असं तडकाफडकी. बरं, पण एक सांगू का तुम्हाला? तुमच्या मुलीनं ना आत्ताच जॉईन केलं आमच्या इथे. पण तुमची मुलगी खूप चांगलं आणि उत्तम काम करते, माहितीये का तुम्हाला? आणखीन एक महत्वाचं सांगते. तुमची मुलगी अगदी आम्हाला लक्की आहे, लक्की, आणि खूप महत्वाची आहे. बरं शक्ती, आता झाला असेल तुझा टाइमपास तर भरभर आवर. ऑफिसला जायचे नाही का? अयो, मी तिला सांगत होते की आंघोळ करून घे म्हणून, पण तिचा पाय काय एका जागेवरून हलत नाही बघा. अम्मा अम्मा जाते मी. मॅडम तुम्ही काय घेणार? चहा देऊ, कॉफी? तुम्हाला? हे बघ, मी बघते ते सगळं, तू आधी आवरून घे जा. हा, आलीच. आई आदिशक्ती, तुझ्या कृपेने पैशांचा बंदोबस्त झाला. माय, तुझी अशीच कृपा राहू दे माझ्यावर. आबा, झाली का पूजा? न्यारी करून घेऊया का? हो हो, लगेच बसूयात. शिवा इथे काय करतोय? ते यावेळी मी तर याला काहीच काम सांगितलं नव्हतं. हात कुठे जातोय? कोरोनाला बघितलं तर
आबा कोण? अरे 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 ये बाळा ये. अरे नॅरी चालली वाटतं. चुकीच्या वेळी आलो का? अरे ना रे लेका. अरे बस बस बस. नाही बसायला नाही आलो. ते नानाने पैसे दिले होते तुमच्यासाठी. हे घ्या. अरे शिवा, मी तुझा खूप खूप आभारी आहे. माझे कशाला आभार मानताय? नानाला थँक्यू म्हणा, त्याने दिलेत पैसे. आणि त्याच्यातल्या माझ्या शंभू महादेवाचे पण आभार माना. वय वय, नाना म्हणजे लय दयाळू आणि मायाळू माणूस. आता बाप कोणाचा आहे आबा? बरं चला चालू दे तुमचं, येतो मी. अरे शिवा, न्याहारीच्या वेळेला आलेस, 2 घास खाऊन जा. नाही आबा, मी पोटभर खाऊन आलो. तुमचं चालू द्या, मला उशीर होतो, मी निघतो. अरे थोडस खाऊन घे बस. आबाच ऐकणार नाहीस रे? लहानपणी माझ्या कडेवर बसून गावातल्या जत्रेत फिरायचास आणि आता चक्क लाजतोयस. नाही तसं नाही आबा. अरे बस बस बस. अरे बस बस. अरे बाळा बस बस. बरं थांबा. अरे बस रे, बस बस. द्या चला. बॉस बॉस बॉस, आपला प्लॅन फिसकटला बॉस. तसं कसं झालं? तो शिवा आतमध्ये कसा आला? तुमचं लक्ष कुठं होतं बॉस? अरे माझं लक्ष होतं, आता मला काय माहित तो कुठून आला. मॅडम, एक बिस्किट घ्या ना. नुसता चहा घोटवतो का? अहो नको, राहू दे. काम झालंय वाटतं. पत्रा फोन उचल. हॅलो प्रिन्स, काम झालं? काम झालं नाहीये, काम बिघडलंय. काय? हा शिवा इथे आलाय. हो कसं काय? अगं मला काय माहित कसं काय, पण आता हे काम नाही होऊ शकणार. हे बघा, काम टाळून नाही चालणार. योग्य वेळी ठरल्याप्रमाणे काम नको का व्हायला? अगं पत्रा, ठरल्याप्रमाणे काम केलं तर शिवा 5वा नरबळी ठरेल, मरेल तो. मरू दे त्याला. मरू दे, जाऊ दे त्या कामगाराला. हो, हे कामगार सोडून गेला तर कंपनीला टाळा लागणार आहे का आपल्या? नाही ना, जाऊ दे त्याला. आणि तसंही त्याला नुसत्या उठाठेवी करण्याची सवयच आहे. आणि परमिशन नसताना कोणी जायला सांगितलं होतं त्याला साईटवर? हे बघा, ठरल्याप्रमाणे काम नीट व्हायला पाहिजे. आलं लक्षात? बॉस काय झालं? बॉस बॉस शिवा, तुला मारायचा विचार तर नाहीये, पण माझा नाईलाज आहे. तुझं नशीबच तुला मरणाच्या दारावर घेऊन आलंय. कोरोना. हा बॉस. पेटव गाडी, उडू दे बडका. अहो पण बॉस, शिवा. ते म्हणतात ना, सुक्यासोबत ओलही जळतं, तसंच झालंय. पण बॉस, आपल्याकडे जास्त वेळ नाहीये, निघ तू. ठीक आहे. रिक्षा.
रोज 10 रिक्षा असतात तिकडे, पण आज एकही दिसत नाहीये. बापरे, 11 वाजलेत. उशीर होणार आणि त्यात आज मेन ऑफिसला जायचंय. दादा, ते जंगम नाक्याच्या शास्त्री कॉर्नरवर सोडाल का? नाही नाही, आज ट्राय काही साहेब येणार आहेत. बरं. हे काढी, तू शेवटची आहेस. उद्या जर मी पंतप्रधान झालो ना तर पहिली क्वालिटी मी तुझी बदलेन. पेठ, शेवटची आहेस. जय चटकोबा, जय चटकोबा. बाय बाय शिवा. रिक्षा शोधतीयस? मी सोडू तुला जिथे जायचंय तिथे? सोडा? हो, का नाही. बस. अगं हे होईल ऍडजस्ट. ठेव इथे सामान समोर. ठेव ठेव ठेव. मी सांगते तुला, या जगात ना स्वतःची जागा स्वतः बनवावी लागते. अशी कोणी देत नसतं. त्रिशूळ कुठे? तू धर त्रिशूळ. धर. खूप महत्वाचं आहे ते. उशीर होतोय ना. जिथे जायचंय तिथे वेळेत जायला हवं. बस पटकन.